नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायची आहे भाजणीची एकदम खमंग खुसखुशीत आणि गोल गरगरीत अशी चकली। चकलीचा आवाज तुम्ही ऐकू शकता। मस्त खुसखुशीत अशी आपली ही चकली तयार झालेली आहे। 4 कप आपण तांदूळ घेतलेले आहेत, 1 कप आपण चणा डाळ घेतलेली आहे, अर्धा कप आपण या ठिकाणी उडद डाळ घेतलेली आहे, अर्धा कप आपल्याला या ठिकाणी मुगाची डाळ घ्यायची आहे, अर्धा कप आपल्याला या ठिकाणी पोहे घ्यायचे आहेत, अर्धी वाटी आपण या ठिकाणी धने घेतलेले आहेत, अर्धी वाटी आपण या ठिकाणी जिरे घेतलेले आहेत। तांदूळ मी धुवून पंख्याखाली सुकून घेतलेला आहे आणि बाकीच्या डाळी मी या ठिकाणी ओल्या कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत। आता सर्व साहित्य आपल्याला एक एक करून खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। तांदूळ आपण छान खमंग आणि कुरकुरीत भाजून घेतलेले, त्यानंतर आपण एक एक करून सगळ्या डाळी छान खमंग अशा भाजून घेतलेल्या आहेत। धने भाजून घ्यायचे आहेत, आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहेत, पोहे भाजून घ्यायचे आहेत। आता सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत, एका मोठ्या ताटामध्ये काढून मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गिरणीवरती आपल्याला ही भाजणी दळून आणायची आहे। गिरणीवरती मी ही भाजणी दळून आणलेली आहे। सर्व भाजणीच्या चकल्यांना तयार करता मी 3 कप भाजणीचा या ठिकाणी वापर करणार आहे। एका मोठ्या कढईमध्ये आपण 3 कप पाणी टाकून घेतलेले, यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तीळ टाकून घ्यायचे आहेत, अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे, अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी लाल तिखट टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि पाव चमचा आपण या ठिकाणी हळद टाकून घेतलेली आहे। 3 चमचे आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये 3 कप भाजणी टाकून घ्यायची आहे। भाजणीला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यावरती झाकण ठेवून आपल्याला एक छान दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे। मस्त 15 मिनिट आपण याला वाफवून घेतलेलं आहे। आपली जी उकड आहे ती मस्त अशी शिजलेली आहे। एका मोठ्या ताटामध्ये काढून आपण उकड छान अशी मळून घेतलेली आहे। तयार झालेली उकड चकलीच्या मशीनमध्ये भरायची आहे आणि गोल आकारामध्ये मस्त अशा आपल्याला याच्या काटेरी चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। मस्त गोल गरगरीत अशा आपण ह्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। चकली तळण्यासाठी गॅसवरती आपण तेल छान गरम करून घेतलेले आहे। तेलामध्ये बसतील तेवढ्या चकल्या आपल्याला सुरुवातीला सोडून घ्यायच्या। चकलीवरील तेलाचा जो फेस आहे तो पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजेच आपल्या चकल्या छान खुसखुशीत आणि खमंग अशा तळल्या जातील। अजिबात मऊ पडणार नाहीत, अजिबात तेलकट होणार नाहीत। मस्त अशा आपल्या या चकल्या काटेरी आणि छान खमंग तयार होतात।